माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार सगळीकडेच आता नगरपालिका निवडणूक सुरू आहे आणि त्यानुसार तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी, भारतीय जनता पार्टी आणि त्या ठिकाणी महायुतीची सत्ता यावी म्हणून सुरुवातीला आम्ही मोठ्या प्रमाणावरती तयारी केलेली होती। मात्र एकंदरीतच सन्माननीय पालकमंत्री महोदय असतील त्यांनी देखील सांगितलं होतं की इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये एकोपा ठेवा, समन्वय ठेवा। आमचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी देखील शेवटपर्यंत त्या ठिकाणी एकत्रित समन्वयाची भूमिका ही घेतलेली होती। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या ठिकाणी निर्देश दिलेले होते की आपल्याला जर निवडून यायचं असेल तर समोर दोन बलाढ्य शक्ती आहेत, तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि अजितदादा पवार गटाचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो सक्षम आहे, तर एकत्रित महायुती करून आपण जर निवडणूक लढवलं तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी यश जे आहे ते पदरात पडू शकतंय। या अनुषंगाने आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाला सुद्धा इथल्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या गोष्टीला फाट्यावर मारत भारतीय जनता पार्टीचं आडमुठेपणामुळे थेट स्वबळावरती पॅनल त्या ठिकाणी लावलेला आहे। त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा अंतर्गत समन्वय जो आहे शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर ठेवलेला नाही आहे। कुठल्याही प्रकारचं प्रचार शुभारंभ असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निरोप येत नाही आहेत। आज पालकमंत्री महोदयांचा दौरा असताना सुद्धा त्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा निरोप येत नाही आहे। त्यामुळं अशा प्रकारे पक्षाच्या कार्यक्रमाचे निरोपच येत नसल्यामुळं मी त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अडचणी येत आहेत आणि मग या अनुपस्थितीचा कुठेतरी चर्चा व्हायला लागली की मी पक्षांतर्गत नाराज आहे का, तर मी अजिबात नाही। मी मुळात पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता आहे, पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे। या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवरती युती करा, महायुती करा आणि पुढे जावा अशा पद्धतीत मला माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे निर्देश होते आणि त्या निर्देशाचं पालन करीत त्यानुसार मी त्या ठिकाणी मार्गक्रमण करीत राहिलो। परंतु जाणीवपूर्वक माझ्या सर्वच्या सर्व शिलेदारांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं तिकीट ते डावलण्यात आलं। त्यामुळं ऐनवेळी माझ्या शिलेदारांना, काही जणांना संजय काकांच्या आघाडीतून तिकीट घ्यावं लागलं, 2-4 शिलेदार त्या ठिकाणी अजित पवार गटाच्या आघाडीतून शिलेदार निवडणूक लढवत आहेत, 1-2 कमळावरती देखील भाजपमधनं त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। मला माझं राजकीय अस्तित्वासाठी माझ्या शिलेदारांना निवडून आणणं गरजेचं आहे। त्यामुळे माझी अवस्था एकंदरीत कुरुक्षेत्रातल्या अर्जुनासारखी आहे। प्रत्येक आघाडीमध्ये आपला उमेदवार आहे आणि तो मी निवडून आणण्यासाठी त्यांना ताकद देणार, त्यांचा प्रचार करणार आणि निवडून ते यावेत यासाठी प्रयत्न करणार। भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचा प्रचार करावा किंवा न करावा याबाबत मला अजून कुठल्याही प्रकारचे पक्षातील वरिष्ठांचे आदेश नाहीत। त्या संदर्भात योग्य वेळी जे काही आदेश येतील त्यानुसार त्या सूचनांचं जे काही पालन करण्यासंदर्भात आम्ही आमच्या शिलेदारांशी चर्चा करू आणि पुढे जाऊ। राहिला प्रश्न एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा, निवडणूक जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर हा या निवडणुकीमध्ये होताना दिसत आहे। आमच्या शिलेदारांना विनंती आहे की कुणीही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कुणाला पैशाचा आमिष दाखव किंवा कुठलं काही मद्याचा आमिष दाखव अशा पद्धतीनं अजिबात नाही। आपण विकासाच्या मुद्द्यावरती काम करायचं आहे आणि आपले प्रत्येक आघाडीमध्ये 1-2 उमेदवार असल्यामुळं आपल्याला जे काही उमेदवार निवडून येतील ते घेऊन तासगावच्या विकासासाठी पुढे त्या ठिकाणी जायचं आहे। तुर्तास संयम ही शक्ती असते, वेळ जी आहे ती प्रत्येकाची येते आणि योग्य वेळेसाठी माझं सध्या लक्ष घड्याळाकडे आहे। तुम्ही कोणत्या पक्षाच्या गटाच्या नगराध्यक्षाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला जे निर्देश दिले होते त्यांच्याशी जी चर्चा झालेली होती तेच मी तुम्हाला सांगितलं की योग्य वेळेसाठी माझं लक्ष घड्याळाकडे आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।